प्रभू परमेश्वराच्या नावामध्ये आज या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत आहे। आज परमेश्वराचे आपण आभार मानूया, कारण परत आमच्या जीवनामध्ये हा दिवस त्याने आम्हाला दिला आणि ही संधी त्याची भक्ती करण्याची आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे। आपल्या सर्वांचा विश्वास आहे की प्रत्येक दिवस परमेश्वर आमच्या जीवनाला जोडत असतो आणि त्याची इच्छा आमच्या प्रत्येक दिवसासाठी ही आहे की आमच्या जीवनाच्या द्वारे त्याचं गौरव व्हावं, आमच्या जीवनाच्या द्वारे त्याची सेवा घडावी आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये अधिक आम्ही पुढे जावं आणि वाढावं। त्याच्या भक्तीमधून आम्हाला ती शक्ती प्राप्त होते आणि म्हणून आजच्या भक्तीमध्ये आपण समर्पित होऊया ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या त्या ठिकाणावरून, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण ही भक्ती परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करूया। आपण त्यासाठी प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो आजच्या ह्या भक्तीबद्दल आणि तू दिलेल्या संधीबद्दल। आम्ही तुझे आभार मानतो देवा। प्रत्येक वेळेस प्रत्येक भक्तीमध्ये तू आम्हाला आशीर्वादित करत आहे, तू आमच्याशी बोलत आहे प्रभू देवा, तू आमचं सहाय्य करत आहे आणि इतकंच नाही देवा, तू आम्हाला तुझं सामर्थ्य पुरवत आहे, आमचं अशक्तपण दूर करत आहे, आमचं शारीरिक अशक्तपण, आमचं मानसिक अशक्तपण, त्याचप्रमाणे आमचं आत्मिक उणेपण देवा तू या भक्तीमध्ये दूर करतोस आणि त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू। आज आम्ही त्यासाठी तुझ्या चरणी लीन होतो आणि नम्र होतो। आजची ही भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी देवा तुझ्या सहाय्याची आम्हाला गरज आहे। आम्ही सर्वजण तुझ्या हाती समर्पित होतो। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। आजच्या भक्तीची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे एका स्तोत्र वाचनाने करणार आहोत। स्तोत्र 138 आपण आपल्या समोर ठेवूया आणि ज्याचं शीर्षक आपण वाचतो, परमेश्वराच्या कृपा प्रसादाबद्दल उपकार स्तुती। होय, आम्हा प्रत्येकाला परमेश्वराने त्याची कृपा पुरवलेली आहे आणि म्हणून आपण त्याची स्तुती करूया या स्तोत्र वाचनाने। स्तोत्र 138। मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन। तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करेन। तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस। मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास, तू मला हिम्मत दिलीस, तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले। हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत। ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे। परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो। मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस। माझ्या वैऱ्याच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो। परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल। हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, तू आपल्या हातचे काम सोडू नकोस। देव त्याच्या सत्यवचनावर आशीर्वाद देव। आजच्या भक्तीमध्ये आपण पुढे जाणार आहोत आणि आजच्या स्तुती आराधनामध्ये आपण यावेळेस सामील होऊया। आज आपण परमेश्वराच्या गौरवासाठी एक गीत गाणार आहोत, जे आपण नेहमी गात असतो। तरुण मुलांनी ते रेकॉर्ड केलेले, यापूर्वी पण आपण ते गायलेलं आहे आणि ऐकलेलं आहे। संघम तुम्हारे चलते रहेंगे ए मेरे प्यारे मसीहा, तू ना होता मुझ पापी को कौन देता सहारा। होय, त्याच्या सहाय्याची, सहाऱ्याची आम्हाला गरज आहे आणि म्हणून चला तर ह्या गीताने आपण परमेश्वराला उंचवूया, त्याची स्तुती करूया। आपण गीत गाऊया। Oh
न होता मुझ पापी को कौन देता सहारा, संग हम तुम्हारे चलते रहेंगे ए मेरे प्यारे मसीहा. देवाची स्तुती असो सुंदरच्या गीताबद्दल. फक्त भक्तीच्या वेळेस नाही तर आपण नेहमी परमेश्वराच्या स्तवनामध्ये आणि त्याच्या स्तुतीमध्ये राहूया. आज आपल्या भक्तीमध्ये आपण देवाच्या वचनाकडे यावेळेस लक्ष देणार आहोत. आज मला खूप आनंद आहे की आपले ज्येष्ठ पाळसाहेब रेव्हरंड डॉक्टर प्रमोद घमकर वचनाची सेवा आपल्यामध्ये करणार आहेत. आणि म्हणून चला तर आपण आपलं लक्ष परमेश्वराच्या वचनाकडे लावूया. आणि मला आशा आहे की आजची ही भक्ती वचनं परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देवाचं वचन आपण ऐकूया. शालोम. देवाची शांती आपणा सर्वाबरोबर असो. आपण रूथ हिच्या जीवनाकडे, तिच्या कहाणीकडे पाहत आहोत की जे जुन्या करारामध्ये रूथ ह्याच पुस्तकामध्ये सविस्तरपणे आपल्याला वाचायला मिळतं. आणि ही तिची गोष्ट जी आहे ती सर्वांच्यासाठी, म्हणजे फक्त तरुण तरुणींच्यासाठी नव्हे, परंतु सर्व कुटुंबांच्यासाठी, त्याचप्रमाणे व्यक्तींच्यासाठी आणि त्याचबरोबर समाजासाठी सुद्धा ती अत्यंत उपयुक्त आहे, मार्गदर्शनपर आहे. हे आपण पुन्हा एकदा पाहत आहोत. आपल्याला माहीत आहे की आता तिच्या जीवनामध्ये बोआज येतो आहे आणि आता तिचं जीवन नवीन रीतीनं सुरुवात होत आहे. आणि म्हणून आपल्याला बोआज हा गृहस्थ जो आहे त्याच्या बाबतीत अजून पुढे काही माहिती आपल्याला मिळवता येते. आणि ती जी माहिती आहे ती आपल्याला त्याने कोणत्या प्रकारे आपल्याला स्वतःला सादर केलं आणि कशा प्रकारे त्याने काही काही निर्णय घेतले त्यावरून आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आज आपण बोआज ह्याच्या बाबतीत विशेष रीतीनं पाहत आहोत आणि त्याने कशा प्रकारे निर्णय घेतला आणि त्याचप्रमाणे कशा प्रकारे तो प्रामाणिक राहिला. ह्या दोन मुख्य गोष्टी आपल्याला त्याच्या जीवनामध्ये दिसतात. आणि त्याची जी ह्या आजच्या धड्याची जी सुरुवात आहे ती 4थ्या अध्यायामध्ये, म्हणजे रूथ ह्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला सविस्तर आढळते. आणि मी ते आपल्यासाठी वाचतो. पहिलं वचन. इकडे बोआज वेशीत जाऊन बसला. इतक्यात बोआज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला. तेव्हा हा म्हणाला, अरे गृहस्था, येथे येऊन बैस. तेव्हा तो जाऊन तेथे बसला. मग गावातील 10 वडील पुरुषास बोलावून त्यास तो म्हणाला, तुम्ही इकडे येऊन बसा. आणि तेही बसले. मग तो त्या जवळच्या आप्तास म्हणाला, मोआब देशाहून नामी आली आहे. ती तुझा माझा बांधव अलीमलेक याच्या शेताचा वतन भाग विकत आहे. तर मला वाटते की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडीलजण यांच्या समक्ष तू ती जमीन खरेदी करावी. तुला ती सोडवण्याची असेल तर सोडीव, ती सोडवायची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल. कारण ती सोडविणारा तुझ्या वाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही. तुझ्या मागून माझा हक्क आहे. तो म्हणाला, मी ती सोडवितो. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आता बोआज ह्याच्या महत्त्वाच्या निर्णयाच्या बाबतीत आपल्याला गोष्ट आलेली दिसते. आपल्याला माहीत आहे की नक्कीच आता बोआज ह्याला रूथच्या बाबतीत भरपूर माहिती मिळालेली आहे आणि रूथच्या संदर्भामध्ये नक्कीच आता गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. आणि त्याचा जो विचार आहे तो विचार आता तो ह्या ठिकाणी प्रगट करतो. रूथच्या संगती विवाह करायचा म्हणजे पूर्ण आपल्याला असं दिसतं की त्यांचं जे वतन आहे, वडिलोपार्जित जे वतन आहे, त्यांची जमीन आहे, मालमत्ता आहे, जे काही आहे, त्याचा जो हक्क आहे तो घेण्याचा हक्क नक्कीच बोआजला आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याला दिसतं की त्याच्या अगोदर एक गृहस्थ आहे की जो त्याहीपेक्षा पुढे आहे आणि त्याचा हक्क पहिला आहे.
ती जमीन घेण्यासाठी. आणि जमीन म्हटल्यानंतर ते पूर्ण कुटुंब जणू काय त्याच्या संगतीच येतं. म्हणजे त्या ठिकाणी रूथ हिच्या संगती विवाह करणं हा सुद्धा भाग त्यामध्ये आपल्याला दिसतो. मग त्यासाठी एक गावकरी मंडळी आणि गावचे जे वडील वर्ग असतात, ज्याला आपण पंचायत म्हणतो, त्यांच्यासमोर हा निर्णय घेण्यात येतो. तो स्वतः निर्णय घेत नाही, तर संपूर्ण गावच्या 10 लोकांचं त्यांच्या काळचं जे पंचायत असायची ती आली, ते बसलेत आणि ह्या ठिकाणी 4थ्या अध्यायामध्ये ते बोलत आहेत. आणि त्या ठिकाणी मग सगळ्यांच्या समोर, पंचायत समोर तो म्हणतो, ह्या गृहस्थाला, ह्या दुसऱ्या गृहस्थाचं नाव आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं नाही. का दिलेलं नाही ते आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला इतकं दिसतं की त्याचा जो अधिकार आहे त्याचा सविस्तर त्याचं वर्णन ह्या ठिकाणी नक्कीच केलेलं आहे की तो त्या अधिकारामध्ये पहिला आहे. आणि म्हणून अगदी प्रांजळपणे आणि मोकळेपणाने बोआज त्याला त्याचा अधिकार सांगतो. आणि मग त्याला विचारतो की जर त्याला नामी आणि तिच्या कुटुंबाचे जे सगळे जमिनी आहेत किंवा वतन आहे तो त्याने घ्यावा, असं तो म्हणतो. आणि आपल्याला असं दिसतं की आपण ज्यावेळेस 5व्या वचनापर्यंत येतो त्यावेळेस तो त्याला असं म्हणतो, हा जो दुसरा जमीनदार आहे, यावरून आपल्याला दिसतं की तो त्यांच्याच आप्तजनांच्या पैकी आहे, म्हणजे नामीच्या, तिच्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या त्याच घराण्यातला असला पाहिजे. त्याला तो अधिकार आहे. आणि इतकंच केव्हा नव्हे, परंतु ते सगळं बोआजने त्याला सांगितल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे, मी ती जमीन सोडवितो, म्हणजेच विकत घेतो. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी बोआज ह्याचा जो निर्णय आहे रूथच्या संदर्भामध्ये आणि नामीच्या वतनाच्या संदर्भामध्ये, तो अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसतो आहे. पुढे त्याने असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे 5व्या वचनामध्ये, म्हणजे हा जो दुसरा जमीनदार आहे तो म्हणतो की ठीक आहे, मी घेतो, मी ही जमीन घ्यायला तयार आहे. आणि त्याचं लक्ष नक्कीच त्या जमिनीवर आहे असं आपल्याला दिसतं. पुढे 5व्या वचनापासून मात्र ह्यामध्ये एक वेगळीच कलाटणी ह्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसते. बोआज म्हणाला, ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृतांची स्त्री मोआबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल, यासाठी की मयताचे नाव व त्या वतनाला कायम राहावे. तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, मला ते वतन सोडवता येत नाही, कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हायचा, तर माझा सोडविण्याचा हक्क तू घे. आता ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत ह्या 2-3 वचनांच्या मध्ये. सुरुवातीला हा जो दुसरा जमीनदार आहे, ज्याचा हक्क आहे नामीची जी जमीन आहे, त्यांचे जे काही वतन आहे तो सोडवण्याचा, म्हणजेच विकत घेण्याचा, ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि तो सुरुवातीला हो म्हणतो, पण मग बोआज अधिक स्पष्ट रीतीने त्या ठिकाणी त्याला सांगतो की त्याचा अर्थ काय. त्याचा अर्थ असा आहे की ह्या सोडवण्याच्या ह्या पद्धतीमध्ये सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि ही जी मोआबी रूथ आहे तिला सुद्धा ह्या वतनामध्ये विवाहाच्या मार्फत तुला स्वीकारावा लागेल. आणि मग त्या वतनावर, म्हणजे तुझ्याही जमिनीवर आणि ह्या वतनावर जे मयत झालेले लोक आहेत, मृत्यू आहेत, त्यांचेच नातेवाईक, त्यांचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये गौल्या जाईल. आणि हे ऐकल्याबरोबर आपल्याला असं दिसतं की तो मग माघारे घेतो. म्हणजेच सुरुवातीला तो हो म्हणाला, जोपर्यंत जमिनीपुरतं ते बोलणं होतं तोपर्यंत तो ठीक होता, त्याला ती घ्यायची होती. पण ज्यावेळेस त्याने ऐकलं की अरे त्यामध्ये हे बाकीचे सुद्धा गोष्ट आहेत, त्याच्यामध्ये मोआबी रूथ हिचाशी विवाह संबंध होईल
आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु त्याच्या मयतांचे जे मृत्यू झालेले नातेवाईक आहेत त्यांचंही नाव ह्या माझ्या वतनामध्ये सुद्धा येऊन जाईल. म्हणजे जो जमिनीचा अधिकार आहे त्याच्यावर अजून काही नावं येतील किंवा जोडल्या जातील. आणि ज्यावेळेस ह्या जमीनदाराला म्हणजे दुसऱ्या जमीनदाराला ज्यावेळेस ते कळतं त्यावेळेस तो मात्र माघारी घेतो. तो म्हणतो की मग माझ्या वतनामध्ये म्हणजेच अधिकारामध्ये, नावामध्ये वगैरे बिघाड होईल आणि म्हणून मला ते नको आहे, तू ते घेऊ शकतोस. ह्या ठिकाणी आपल्याला हा जो दुसरा जमीनदार आहे, ही जी बोलणी आणि वाटाघाटी चालू आहेत पंचमंडळाच्या समोर, पंचायतच्या समोर, त्यावरून आपल्याला पुष्कळ गोष्टी सांगतात. सुरुवातीला जोपर्यंत फक्त जमीनच होती, जोपर्यंत फक्त त्याचाच अधिकार राहणार होता असं दिसतं की तोपर्यंत हो म्हणाला. परंतु ज्यावेळेस असं दिसतं की दुसरेही नावं त्याच्या जमिनीच्या ह्या अधिकाराच्या मध्ये जोडले जातील त्यावेळेस मात्र तो लगेच नाही म्हणतो. आता आपल्याला ह्या ठिकाणी हा जो जमीनदार आहे तो आणि बवाज ह्यांच्यामध्ये पुष्कळ फरक दिसतो. पहिली गोष्ट अशी की त्याचं लक्ष हे त्याच्या स्वतःच्याच जमिनीच्याकडे आहे. त्याला जमीन पाहिजे, परंतु त्यामध्ये त्याच्या संगती येणारी जी नावं आहेत ती नको आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की त्याला पूर्णपणे स्वतःचाच हक्क सर्वच गोष्टींच्यावर पाहिजे. तो त्यामध्ये नामी आहे, त्यामध्ये रूथ आहे, ते लोक कोण आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत ह्याच्याशी त्याचं काहीही लेणं घेणं नाही आहे. फक्त त्याला जमीन आणि जमिनीचा हक्क आणि ते वाढवणं. म्हणजे त्याचा अर्थ असा की त्याचं लक्ष पूर्णतः ह्या जगिक गोष्टी आहे. जगातील मालमत्ता, जगातील श्रीमंती, जगातील हक्क आणि जे काही आहे आपल्याला मिळू शकतं तितकं मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अर्थात याच्यामध्ये वाईट असं नाही आहे. आपल्याला जमीन पाहिजे, आपल्याला पैसे पाहिजेत, नोकरी पाहिजेत, घरदार पाहिजे जर संसार पुढे चालवायचं तर, हे बरोबर आहे. परंतु त्यावरच पूर्ण लक्ष असणं याचा अर्थ असा की तो पूर्णपणे जगिक गोष्टीमध्ये, जगाच्या ह्या सगळ्या मालमत्ता आहेत फक्त त्याच्यावरच त्याचं लक्ष होतं. किंबहुना दुसऱ्यांच्या पैशावर आणि दुसऱ्यांच्या बाकीच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्याच्यावरच त्याचं लक्ष आहे. त्याला वरील गोष्टीवर लक्ष नाही. म्हणजे आध्यात्मिक, स्वर्गीय आणि देवाच्या कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचा कोणत्याच प्रकारचा इंटरेस्ट नाही. त्याला फक्त ह्या जगातल्याच गोष्टी पाहिजे आहेत. हा मोठा फरक आहे ह्या जमीनदारामध्ये की ज्याचं नाव आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं नाही तो, आणि बवाज ह्याच्यामध्ये. बवाजाचं लक्ष कशाकडे आहे ते आपण ह्याच्यानंतरच बघणार आहोत. परंतु ह्या जमीनदाराचं मात्र लक्ष ह्या जगातल्याच गोष्टींच्याकडे आहे. आपल्याला माहीत आहे ह्या जगातल्या गोष्टी किती दिवस टिकणार आहेत आणि काय ह्या जगातल्या गोष्टीच्या मालमत्ता, पैसा, आदला काय मनुष्य घेऊन जातो. रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने निघून जातो. त्याचे कपडे हे जे काही आहेत ते फक्त जे त्याला गुंडाळल्या जातात गाडण्याच्या वेळेला किंवा जाळण्याच्या वेळेला, ते इथंच भस्म होतात, इथंच त्यांची राख रांगोळी होते. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि तरीही ह्या जमीनदाराचं लक्ष जे आहे ते पैसा, जमीन, अधिकार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे हक्क आहेत ते न गमावण्याचे त्याचे प्रयत्न आहेत. मला असं वाटतं मंडळी हा एक फार मोठा धडा आहे. आपल्याला नक्कीच घर, दार, नोकरी, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गरजेच्या गोष्टी आहेत संसारासाठी आणि लेकरांच्यासाठी ते तर पाहिजे, हे आपण पाहिलेलं आहे. परंतु तेच फक्त पुरे नाही. जीवनामध्ये तोच शेवट नाही, उलट त्या अशा गोष्टी आहेत की ह्याच जगामध्ये राहणाऱ्या आहेत. पण त्याचं लक्ष आणि त्याने दिलेल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आहे, जणू काय त्याची यादी ही आहे, जरी त्याला समोर रूथ होती तरीही. पण लक्ष मात्र त्याचं पूर्णपणे जगिक गोष्टींच्याकडे आहे. मला असं वाटतं की हा फार महत्त्वाचा धडा
ह्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे की ह्या जगामध्ये वावरत असताना मनुष्य फक्त संपत्ती, जमीन जुमला, पैसा अदला हे नाही, तर त्याहीपेक्षा पलीकडे म्हणजे देव आणि देवावरचं लक्ष, पुढील लक्ष हे आहे. आणि ते आपल्याला ह्या जमीनदारामध्ये आढळत नाही. आणि मग तो असं म्हणतो, आपण ह्या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे 6व्या वचनामध्ये, तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, मला ते वतन सोडविता येत नाही, कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हायचा, तर माझा सोडविण्याचा हक्क तू घे. तुम्हाला माहीत आहे, अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपलं लक्ष ह्या जगिक गोष्टींच्याकडे, जगिक मालमत्तेकडे, वेगवेगळ्या गोष्टींच्याकडे असतं, फक्त जगातल्या, त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्याला फिकीर आणि चिंता त्याच्यात बिघाड होऊ नये, ते गमावू नये, ह्यावर जास्त होती. आणि पुष्कळदा तसं होतं की ज्यावेळेस माणसाचं लक्ष अशा काही गोष्टींच्याकडे असतं, त्यावेळेस त्यांचं चित्त, त्यांचं मन, त्यांचे विचार फक्त त्याच्यातच असतात, त्याच्यातच गोवलेले असतात ते. आणि एवढे ते चिंतेमध्ये असतात, फिकरमध्ये असतात, कारण इथं असं दिसतं की ते बिघडेल की काय, अरे आपला हक्क बिघडेल. आणि मग त्या चिंतेमुळे त्याने पुढे आपल्याला दिसतं की त्याचा हक्कच सोडून दिलेला आहे. जर आपल्याला मालमत्तेमुळे, घरदारामुळे, पैसा अदल्यामुळे जर चिंता वाढत असेल आणि त्याच्यावरच आपले जर विचार असतील, तर यावरून आपल्याला असं दिसतं की आपल्या जीवनामध्ये किंवा ह्या गृहस्थाच्या जीवनामध्ये प्राधान्य हे फक्त त्याने ह्या जगिक गोष्टींच्याकडेच दिलेलं होतं. आणि त्यामुळे मात्र असं असतं की देवाकडचं लक्ष हे कमी होतं. ह्या ठिकाणी आता पुढे आपल्याला असं दिसतं 7व्या वचनामध्ये, वतन सोडविणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्रायल लोकात प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतन काढून दुसऱ्यास देत असे. प्रमाण पटविण्याची इस्रायल लोकात हीच चाल होती. तो जवळचा आप्त बोआजास म्हणाला, तूच ते वतन संपादन करून घे. मग त्याने आपले पायतन काढिले. बोआज त्या वडील मंडळीस व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते, ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. याखेरीज महलोनाची स्त्री मोवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे. ते यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृतांचे नाव त्याच्या भावबंधातून व त्यांच्या गावच्या शेतीतून किंवा वेशीतून नष्ट होऊ नये, याविषयी तुम्ही आज साक्षी आहात. तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडीलजन म्हणाले, आम्ही साक्षी आहो. ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे, तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याशी स्थापना करणाऱ्या राहेल व लेहा यांच्या सारखे करो. एफ्राता येथे तू मोठा कर्ता पुरुष हो, बेथलेहमात तुझी प्रख्याती हो. पुन्हा एकदा आता ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ह्या दुसऱ्या जमीनदाराने आपला हक्क सोडून दिलेला आहे. त्याचं लक्ष पूर्ण त्या गोष्टीवर आहे. इतकंच केवळ नव्हे, परंतु त्याला फिकीर आणि चिंता फक्त ह्या जगिक गोष्टींची आहे. आणि मग आता पुढे बोआजाला त्यांच्या रीतीप्रमाणे, लोकांच्या आणि गावच्या रीतीप्रमाणे जे आहे, त्याने सगळ्यांच्या समोर तो जो त्याचा विचार आहे तो मांडला. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु ज्यावेळेस ह्याने म्हटलं की तू तो अधिकार घे, तो अधिकार त्याने स्वीकारला. आणि त्याची कारणंसुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात. ह्यावरून आपल्याला असं दिसतं अजून एक गोष्ट की बोआज हा ज्या सामाजिक त्या ठिकाणी गोष्टी होत्या, चालीरीती होत्या, जे काही त्यांचे व्यवहार होते, ते तो पाळणारा सुद्धा चांगला गृहस्थ होता. तुम्हाला माहीत आहे, गावातल्या पद्धती कधीकधी
ज्या ह्या ठिकाणी दिसतात त्याने पाळल्या. आपण म्हणाल की अरे ह्या पद्धती कशा काय त्यांनी पाळल्या, आणि त्या पद्धतीचं वर्णन आताच आपण वाचलेलं आहे. समाजाला धरून राहणारा, सामाजिक जे नियम आहेत, चालीरीती आहेत, त्यांना सुद्धा पाळून पुढे जाणारा असा बवाज आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो. म्हणजे याचा अर्थ असा की तो फक्त वतन विकत घ्यायचं म्हणून किंवा रूथ संगती त्याचा विभाव व्हावा म्हणून तो उगीचच काहीतरी ह्या ठिकाणी प्रयत्न करत नाही, तर समाजाला धरून आणि समाजाचा जो वहिवाट आहे आणि चालीरीती आहेत त्याने पाळलेल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे, पुष्कळदा असं असतं की कधीकधी ह्या प्रेमाच्या भाषेमध्ये, प्रेमाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंधपणामध्ये आपण असं म्हणतो की ह्या गोष्टींना कधीकधी तरुण तरुणी वाव देत नाहीत. समाजाचे जे नियम आहेत, समाजाच्या ज्या चालीरीती आहेत, ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की बवाज हा अगदी योग्य रीतीने समाजाकडे सुद्धा लक्ष देतो आणि समाजाकडून जो एक चांगला आशीर्वाद आहे तो सुद्धा त्याद्वारे त्याला मिळतो आहे. आपल्याला असं दिसतं की त्याला काही गोष्टी ज्या समाजाच्या आहेत त्या पाळायच्या आहेत आणि त्याची जोपासना सुद्धा करायची आहे. फार सुंदर ह्या ठिकाणी तो असं म्हणतो, बवाज 9व्या वचनामध्ये, बवाज त्या वडील मंडळीस व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमेलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. याखेरीज महलोनाची स्त्री मोवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे. ते यासाठी की मयतांचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे. नवलाची गोष्ट आहे की त्यांचं नाव, त्या कुटुंबाचं नाव, त्यांच्या मृत झालेल्या नातेवाईकांचं नाव त्याच ठिकाणी त्याच्याच वतनाबरोबर राखावं, ह्या बाबतीत त्याला कोणत्याच प्रकारे काळजी, खंत, चिंता वगैरे आपल्याला दिसत नाही. उलट तो असं म्हणतो की ते राखलं जावं, त्यांचं नाव ह्या विशीच्या बाहेर जाता कामा नये. उलट ती आपली एक प्रकारे जबाबदारी आहे आणि आनंदाने त्यांच्या नावाचा तो त्या ठिकाणी जबाबदारीनं स्वीकार करतो, हे आपल्याला दिसतं. थोडक्यात म्हणजे बवाज हा जे सामाजिक चालीरीती आहे त्या तो पाळतो, आनंदाने तो पाळण्याचा प्रयत्न करतो, स्वीकारतो. इतकंच केवळ नव्हे, परंतु आनंदाने ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याचबरोबर स्वीकारण्याचा तो प्रयत्न करतो नव्हे, तो त्या आपल्याला दिसतात की स्वीकारतो. ह्यावरून आपल्याला बवाज हा कोण गृहस्थ आहे हे आपल्याला दिसतं की तो नक्कीच समाजाचे जे नियम आहेत, गावचे जे नियम आहेत, समाजाला धरून राहणं हे नियम आहेत. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु जे इतर आहेत, नातेवाईक आहेत, ह्या वतनाचं सांभाळ करीत असताना त्यांची नावं जोपासण्याचा सुद्धा तो प्रयत्न करतो. मग आपल्याला ह्यावरून अजून एक गोष्ट दिसते. ही सगळी गोष्ट त्याने रूथ हिला सांगितलेली आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. त्याने रूथला सांगताना असं सांगितलं की हे बघ, माझ्या अगोदर दुसरा एक जमीनदार आहे, त्याचा पहिला अधिकार आहे, आणि त्याने जर तुमचं वतन घेतलं, तुमची जमीन घेतली, तर उलट चांगलं आहे असं तो म्हणतो. त्याला आनंद आहे. म्हणजे त्या वतनाच्या बरोबर सगळ्या जबाबदाऱ्या येतात, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जमीन, जुमला, घर, दार आणि मग हा विवाहाचा संबंध सुद्धा. आणि तो म्हणतो की त्याचा अधिकार आहे. ह्यावरून आपल्याला असं दिसतं की तो रूथच्या बरोबर अत्यंत प्रामाणिक आहे. हो, गावचे नियम तो पाळतो, समाजाच्या चालीरीती तो पाळतो, परंतु त्याचबरोबर तो रूथ बरोबर बोलत असताना अत्यंत प्रामाणिक आहे. मला असं वाटतं की त्याने कोणत्याच प्रकारची आडभिंत ठेवलेली नाही, कोणत्याच प्रकारची त्याच्या स्वतःच्या बाबतीत सांगण्याची
किंवा स्वतःच्या बाबतीत जे काही अडचणी आहेत, काय करायला पाहिजे त्या बाबतीत त्याने काहीच लपवाछपवी केलेली नाही, हे आपल्याला दिसतं. आणि हे अत्यंत चांगलं ह्या ठिकाणी आपल्याला लक्षण दिसतं बोआजाच्या बाबतीत, की तो प्रामाणिक आहे. रूथ संगती बोलत असताना इतकंच केवळ हे कोणत्याच प्रकारे त्याने त्या ठिकाणी लपवाछपी केलेली नाही, लबाड्या केल्या नाही, काहीतरी जास्तीचंच सांगितलं नाही. कधी कधी आपल्याला दिसतं लग्नाच्या बोलण्या चालत असताना कितीतरी घोटाळे होतात. कधी कधी मुला किंवा मुलीचं जे बोलणं चालत असतं, कोणाचं शिक्षणच जास्त सांगण्यात येतं, तर कोणाची नोकरीच सांगण्यात येते जास्तीची, किंवा जर पैसा जास्त मिळत असेल तर तेही सांगण्यात येतं. त्याच्यामध्ये एवढा फरक असतो बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे सांगण्यामध्ये. आणि मग त्यामुळे त्याचा परिणाम पूर्ण त्यांच्या संसारावर आणि जीवनावर होऊ शकतो. बोआज मात्र ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की अत्यंत प्रामाणिक आहे. तो म्हणतो की आपली परिस्थिती, माझी परिस्थिती अशी अशी आहे, माझा अधिकार हा मर्यादित आहे आणि ही जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. हो, जरी माझ्याकडे जमीन जुमला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार आहेत, मला माझ्या हाताखाली नौकर चाकर आहेत, परंतु त्याचा मी वापर चुकीच्या रीतीनं पद्धतीनं करू शकत नाही. आणि त्यामुळे मग तो काहीतरी असे जास्तीचे शब्द किंवा जास्तीचं वर्णन स्वतःच्या बाबतीत करत नाही, जेवढं आहे तेवढंच. तुम्हाला माहीत आहे, यावरून बोआजाने आपल्याला त्याचा प्रामाणिकपणा ह्या बोलणीमध्ये किती महत्त्वाचा असतो हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की ह्याद्वारे आपल्याला फार सुंदर मार्गदर्शन मिळते. एक, पुन्हा एकदा की त्याने समाजाच्या ज्या चालीरीती आहेत त्याकडे, की ज्या चालीरीती पवित्र शास्त्राला धरून आहेत, जर पवित्र शास्त्राच्या शिक्षणाला जर त्या विरोधाभासक आहेत तर अर्थात आपल्याला त्या पाळायची गरज नाही. दुसरी गोष्ट अशी दिसते की तो प्रामाणिक आहे आणि आपल्याला एवढे मोठे अधिकार आणि एवढा मोठा पैसा त्याच्याकडे असून सुद्धा, जमीन जुमला असून सुद्धा त्याचा गैरवापर करत नाही, बडेजावपणा तो स्वतःच्या बाबतीत करत नाही, उलट त्याची मर्यादा तो पाळतो. आणि तिसरी गोष्ट आपल्याला दिसते की त्याचं लक्ष जे आहे ते रूथच्या सद्गुणांच्याकडे आहे आणि तिने ह्या परमेश्वराचा स्वीकार कसा केला, सगळ्या गोष्टी विपरीत असताना सुद्धा ती गोष्ट विशेष रीतीनं त्याच्या लक्षात होती, हे आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये स्पष्टपणे दिसतं. तर ह्या दोन व्यक्तींच्या मध्ये आपल्याला खूप फरक दिसतो आणि आजही ते मार्गदर्शन आपल्या सगळ्यांच्यासाठी, तरुण तरुणींच्यासाठी तर आहेच, परंतु विशेष रीतीनं कुटुंबांच्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे. की हो, आजूबाजूच्या सामाजिक काही चालीरीती असतात की ज्या पवित्र शास्त्राला धरून आहेत, पवित्र शास्त्राच्या विरोधात नाहीत, त्याचा नक्कीच आपण मान करावा. दुसरी गोष्ट अशी की सर्व ज्या काही मर्यादा आहेत त्या आपण जपून ठेवाव्यात आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु प्रामाणिकपणे सर्व गोष्टी सांगाव्यात. आणि तिसरी गोष्ट, धार्मिक जीवन, आध्यात्मिक जीवन कसं आहे, सद्गुणांना प्राधान्य आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनाला त्याने जास्त प्राधान्य दिलं की जे त्याला रूथ हिच्या जीवनामध्ये आढळलं. माझी खात्री आहे की आपल्या सर्वांना हे जे पुस्तक आहे, हे जे जीवन आहे, म्हणजे बोआज आणि रूथ ह्यांचं नक्कीच मार्गदर्शनपर ठरल्याशिवाय राहणार नाही. शालोम. देव आपणास आशीर्वाद देव. माझा विश्वास आहे आजची ही प्रभुवचने परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित केलेली आहे आणि नक्कीच ही प्रभुवचने येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या मार्गावर प्रकाशासाठी, आपल्या पावलाला दिव्यासारखी आपल्याला मार्गदर्शक ठरल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या दिवसामध्ये त्या वचनावर चालण्याचा आपण प्रयत्न करूया. मी त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ बाळासाहेब प्रवीण डॉक्टर प्रमोद घमकर यांचे पण या वचनाच्या सेवेबद्दल खूप खूप आभार मानतो. आज आपण भक्तीमध्ये पुढे जाणार आहोत आणि आपल्या सर्व प्रार्थना आणि विनंत्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराला सादर करूया. देवाची स्तुती असो की अनेक विषयांसाठी आपण प्रार्थनेमध्ये होतो आणि देवाने आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे.
अनेकांना आरोग्याची गरज होती, देवाने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. सिस्टर प्रतिभा यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये होतो, परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भारती सुरकर यांना पण परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे. नेहा वसावे या मुलीसाठी आपण प्रार्थनेमध्ये होतो, त्यांनाही परमेश्वराने आरोग्य दिलेले आहे. देवाची स्तुती असो. त्याचप्रमाणे आपण जे नर्सिंगच्या विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या एक्झाम्स होत्या, त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये होतो आणि त्यांनी कळवलं की त्यांच्या एक्झाम चांगल्या गेलेल्या आहेत आणि अजून काही प्रॅक्टिकल एक्झाम आहे, त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये राहूया. अनेक एक्झाम्स आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारी आपले सर्व मुलं आणि मुली करत आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करूया. परमेश्वराने आपल्या सर्व तरुण लेकरांच्यासाठी अद्भुत असे मार्ग त्यांच्या जीवनामध्ये उघडावे, यासाठी आपण नेहमी आपल्या तरुण वर्गासाठी प्रार्थना करत असतो. आज त्यांची आपण विशेष करून आठवण करणार आहोत. आज परत आपण काही गरजा परमेश्वराला या प्रार्थनेने सादर करणार आहोत. आरोग्याची गरज आहे, त्यामध्ये आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत विक घमकर यांच्यासाठी, आणि त्यांना आरोग्याची गरज आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांच्या परत काही टेस्ट आहे आणि परमेश्वर त्यांना आरोग्य द्यावं आणि सर्व त्यांचं उपचार आशीर्वादित करावे, त्यासाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे प्रार्थना करू महाडिक मावशी यांच्यासाठी, त्यांनाही आरोग्याची गरज आहे. अंकुश भट यांच्यासाठी, उमा जाधव यांच्यासाठी सुद्धा आपण प्रभूमध्ये आरोग्य मागणार आहोत. मृत्युदा लोखंडवाला यांच्यासाठी, या तरुणासाठी आपण प्रार्थना करू. त्याच्या जे काही प्रोजेक्ट आहे त्यासाठी, त्याच्या आईच्यासाठी आणि सर्व प्रकारचं सहाय्य त्याच्यासाठी आपण मागूया. सिस्टर सामान यांना सुद्धा आरोग्याची गरज आहे, त्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत. आज आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत काही परिवारांच्यासाठी. त्यामध्ये निकालजे परिवार आहेत, त्याचप्रमाणे सिस्टर मालती यांचा परिवार आहेत, गुप्ता परिवार आहे, त्यांच्यासाठी आपण कविता साळवी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रमाणे विजय गोडसे आपले बंधू, त्यांचे वडील ॲडमिट आहे आणि त्यांच्यासाठी विशेष करून आपण आरोग्याची प्रार्थना करूया. सिसा चव्हाण ह्या बाई आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा आज आरोग्याची गरज आहे, त्यांची आपण आठवण यावेळेस करणार आहोत. आज आपण विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्यासाठी प्रार्थना करणार आहोत, कारण पूर स्थितीमुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे. त्या सर्व बांधवांसाठी आपण विशेष करून प्रार्थना करूया. आणि मी आपल्या सर्वांना आवाहन करेल की आपल्या सभोवती जर अशा कोणाला मदतीची गरज आहे, अशा स्थितीमध्ये नक्कीच त्यांच्यासाठी आपण मदत करूया. आणि परत अनेक चर्चेसच्याद्वारे, स्वयंसेवी संस्थांच्याद्वारे मदत कार्य सुरू आहे आणि त्यांनासुद्धा परमेश्वराने सहाय्य पुरवो अशी आपण प्रार्थना करूया. आपल्या मुख्यमंत्री आहेत आणि प्रशासन आहेत, आपले देशाचे पंतप्रधान आहे, आपले देशबांधव, या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. सध्याच्या कोविड स्थितीसाठी सुद्धा परमेश्वराने नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी कराव्या आणि त्यासाठी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू आपले सर्व जे अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत, आरोग्य विभागामध्ये काम करणारे आहेत, आपल्या नर्सेस आहेत, त्या सर्वांच्यासाठी नेहमी आपण प्रार्थनेमध्ये आहोत. आणि आज परत परमेश्वराचं सहाय्य, आरोग्य आणि सर्व प्रकारचं त्यांची गरज परमेश्वरांच्या समोर आपण यावेळेस आणणार आहोत. चला तर आपण प्रभूचरणी लीन होऊया, नम्र होऊया. त्याचप्रमाणे मी यावेळेस जे सर्वजण या भक्तीमध्ये नियमित जोडल्या जात आहात, अनेकांचे नावं मला माहीत नाही, ओळख पण नाही आहे, पण आपल्या सर्वांच्यासाठी आणि प्रत्येकाच्यासाठी आणि प्रत्येक गरजेसाठी आम्ही प्रार्थना करत असतो. आणि आज पण जे लोक या भक्तीमध्ये जोडले गेलेले आहेत, त्यांच्या वैयक्तिक गरजा, त्यांचे कौटुंबिक गरजा, त्यांच्या आरोग्यविषयक गरजा आणि आत्मिक गरजा, या प्रत्येकसाठी यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करू, प्रभूचरणी लीन नम्र होऊया. चला तर आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही खूप तुझे आभार मानतो देवा, कारण परत ही प्रार्थनेची संधी आम्हाला तू दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो देवा की आम्ही प्रार्थनेमध्ये होतो आणि तू आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. अनेकांच्यासाठी आरोग्याची आम्ही प्रार्थना तुझ्या चरणी केली आणि तू आरोग्य दिलेलं आहे. आम्ही तुझी स्तुती करतो देवा, कारण प्रतिभा सिस्टर यांना तू आरोग्य दिलेलं आहे, भारती सुरकर यांना तू आरोग्य दिलं आहे, त्याचप्रमाणे नेहा ह्या मुलीला सुद्धा तू आरोग्य दिलं आहे. त्याबद्दल आम्ही खूप तुझे आभार मानतो प्रभू. आज विशेष करून आम्ही तुझ्या चरणी लीन आणि नम्र होतो आणि परत आमच्या काही गरजा तुझ्यासमोर मांडत आहोत. आज पण काही आमच्या प्रिय लोकांना आरोग्याची गरज आहे, त्यामध्ये विशेष करून आम्ही प्रार्थना करतो महाडिक मावशी यांच्यासाठी, त्यांना कृपा करून आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो विवेक अघमकर, रेव्हरंड विवेक घमकर यांच्यासाठी, आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आणि टेस्ट आहे त्यामध्ये प्रभुदेवा विशेष करून तू त्यांचं सहाय्य करत आहोत.
आमची प्रार्थना आहे परत देवा दिनेश यांच्या आईसाठी आणि त्यांना जे आरोग्याची गरज आहे कृपा करून आरोग्य पुरव. अंकुश भट या मुलासाठी आमची प्रार्थना आहे. उमा जाधव या बहिणीसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी आमची प्रार्थना आहे. आमची प्रार्थना आहे देवा विजय गोडसे आणि त्यांच्या वडिलांच्यासाठी. होय प्रभू, विशेष करून त्यांचं सहाय्य करता हो देवा आणि तुझ्या नावात असलेलं आरोग्य त्यांना प्राप्त होऊ दे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो आमचे बंधू मुर्तजा यांच्यासाठी आणि त्याच्या आईंच्यासाठी. हो प्रभू, त्याला तू सहाय्य कर या मुलाला त्याच्या प्रोजेक्टमध्ये आणि ज्या ठिकाणी तू सध्या काम करत आहे त्या ठिकाणी तुझी दया, तुझी कृपा, तुझं संरक्षण त्याला लाभू दे. आमची प्रार्थना आहे आमची बहीण कविता साळवी यांच्यासाठी. प्रभू देवा, कृपा करून त्यांचं सहाय्य करता होऊन त्यांना तू आरोग्य दे. सीसाफाई चव्हाण ह्या बहिणीसाठी आमची प्रार्थना आहे. कृपा करून त्यांना आरोग्य दे. सिस्टर सावंत यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे देवा, त्यांनाही आरोग्याची गरज आहे. कृपा करून त्यांना तो आरोग्य आहे. आमचे सर्व परिवार देवा आमच्या मंडळीमधील त्यांची आम्ही आठवण करतो देवा. आमच्या परिवारांच्या अनेक गरजा आहेत, आर्थिक गरजा आहेत, लेकरांच्या बद्दलच्या गरजा आहेत आणि परत देवा आम्ही प्रार्थना करतो या भक्तीमध्ये आज जे जोडल्या गेलेल्या आहेत आणि ह्या प्रार्थनेमध्ये जे सामील आहेत त्या प्रत्येकाच्यासाठी. हो प्रभू, त्यांची कौटुंबिक गरज, त्यांची वैयक्तिक गरज, लेकरांच्या गरजा, आर्थिक गरज. हो प्रभू, आम्ही मागत आहोत. तुझी लेकरं या नात्याने तू मागण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि प्रार्थनेचं साधन दिलेलं आहे. होय प्रभू, आमची प्रार्थना आहे या भक्तीमध्ये जोडल्या गेलेल्या आणि जोडल्या जाणाऱ्या प्रत्येकाच्यासाठी देवा तुझं सहाय्य, तुझं सामर्थ्य, तुझं आरोग्य, तुझं संरक्षण आम्ही मागत आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू देवा, विशेष करून आज सर्व ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत मागील सप्ताहामध्ये. होय प्रभू, येणारं वर्ष त्यांच्यासाठी आरोग्याचं, संरक्षणाचं, आनंदाचं असं त्यांना लाभू दे. मी प्रार्थना करतो देवा, आज आम्ही विशेष करून जी स्थिती महाराष्ट्रामध्ये गेल्या सप्ताहामध्ये निर्माण झालेली आहे, अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे, अतिवृष्टी झालेली आहे, शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, अनेकांचं घराचं नुकसान झालेले आहेत, कठीण स्थितीमध्ये आहे. प्रभू, आमची प्रार्थना आहे आमच्या सर्व देश बांधवांसाठी जे आज कठीण स्थितीमध्ये आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, अनेक चर्चेस प्रभू, बंधू आणि भगिनी त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे. होय प्रभू, ते त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सहाय्य मागतो आणि संरक्षण मागतो. जे प्रशासन कार्य करत आहे, आमचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे आमचे पंतप्रधान, सर्वांच्यासाठी प्रभू या दिवसांमध्ये तुझं सहाय्य, तुझं संरक्षण आम्ही मागत आहोत. आमच्या नर्सेस आणि त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आमचे सर्व बंधू आणि भगिनी, लागणारं आरोग्य त्यांना तू दे, संरक्षण दे. त्यांच्या कुटुंबियांसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू देवा. होय देवा, तुझी दया आणि तुझी कृपा सदैव त्यांच्या बरोबर असू दे. प्रभू, आम्ही परत तुझ्या चरणी लीन आणि नम्र होतो देवा. आमचं सहाय्य करता तू झालेला आहे. तुझ्या सहाय्याची आम्हाला गरज आहे प्रभू देवा आणि यापुढे सुद्धा तुझी दया, तुझी कृपा आणि तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. आमची प्रार्थना आहे देवा की आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आमच्या आत्मिक जीवनामध्ये, विशेष करून येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक आम्हाला तू मजबूत कर. होय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमची आत्मिक जीवनामध्ये आमची उन्नती कर देवा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या परिवारांच्या द्वारे होऊ दे. प्रभू देवा, तुझ्या चरणी आम्ही लीन होतो. येणारे दिवस, हा येणारा आठवडा तुझ्याची समर्पित करतो देवा आणि सर्व मान, महिमा आणि गौरव तुला देऊन ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना पण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्याकडे आज ऋण सोडले आहेत तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुपी येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळी, परत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि नेहमी तुम्ही ह्या भक्तीमध्ये सहभागी होता. तुमचं सहभाग, तुमचे प्रतिक्रिया आणि तुमचे अभिप्राय याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. या आपल्या चर्चच्या चॅनलची लिंक आपण इतरांना पण शेअर करू शकता आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलसाठी कृपा करून आपण प्रार्थना करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. परत याच माध्यमातून आणि पुढच्या रविवारी याच वेळेला आपण परत भेटूया. तोपर्यंत परमेश्वर आपल्याला सुखी निरोगी ठेवो. शालोम. देव तुम्हाला आशीर्वादित करो.